श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज नीरा स्नान उरकून सातारा जिल्ह्यात अर्थात लोणंदमध्ये प्रवेश करेल। आत्ता आपण नीरामध्ये आहोत आणि याच नीरा पालखी तळावरती श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ज्या आहेत ते ठेवण्यात आले। दुपारचा 20 वाजल्यानंतर या पादुकांना नीरास्नान घालण्यात आले आणि हा सोहळा सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल। खरं तर या पालखी सोहळ्याचे पुणे जिल्ह्यामध्ये 7 मुक्काम झाले। पहिला मुक्काम हा आळंदीमध्ये झाला, त्याच्यानंतर 2 मुक्काम पुणे, त्यानंतर 2 मुक्काम सासवड, जेजुरी, वाला असे 7 मुक्काम उरकून आज हा पालखी सोहळा लोणंदमध्ये मार्गस्थ होईल। खरं तर पालखी सोहळ्याच्या आगमनाला म्हणजे पालखी प्रस्थानाच्या वेळेस प्रचंड पाऊस झाल्यामुळे अनेक वारकऱ्यांना जाता नाही आलं। मात्र जसा जसा हा पालखी सोहळा पुढे येत गेला तसं तसं पावसाने देखील दडी दिलेली आहे। कोणत्याही गावामध्ये किंवा कोणत्याही पालखीच्या वाटेवरती पाऊस झाला नाही, त्यामुळे शेतकरी आणि वारकरी हे देखील थोडे चिंतेमध्ये आहेत, कारण काही वारकऱ्यांना शेतकऱ्यांना हे दुबार पेरणीचं संकट आहे। आत्तापर्यंत वारीतले लोक हे पेरण्या करून आलेले आहेत, मात्र पावसाने दडी दिल्यामुळे त्यांच्या मनामध्ये देखील कुठेतरी भीती आहे, कारण पाऊस पडला नाही तर पुढे शेतीचं देखील अवघड आहे। मात्र एकीकडे वारी सोहळा देखील हा तितकाच आनंदाने सुरू आहे। वारीच्या वाटेवरती प्रत्येक वारकऱ्याचं जे आहे ते स्वागत केलं जाते। आपण ही निरेतील सगळी चित्र पाहतोय। निरेमध्ये देखील वारकऱ्यांचं देखील भव्य दिव्य जे आहे ते गावकरी स्वागत करतात। एका बाजूला पंक्ती तर दुसऱ्या बाजूला वारकरी असतील, गावकरी असतील किंवा पंचक्रोशीतील भाविक असतील, या माऊलींच्या चलपादुकांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात। ही संपूर्ण नीरा पालखी तळावरची सगळी दृश्य आहेत। वाटेमध्ये वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून जर्मन हँगर देखील यावेळेस मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्रामध्ये उभारण्यात आले। त्याच्यामध्ये हिरकणी कक्ष असेल, औषध असतील, त्याचबरोबर चालून थकलेल्या वारकऱ्यांना पायाला मसाज करण्यासाठी देखील सरकारकडून सुविधा करण्यात आलेली आहे। आता इथून पुढे हा सोहळा 4 दिवस सातारा जिल्ह्यामध्ये असेल आणि त्यानंतर सोलापूर जिल्ह्याकडे हा सोहळा मार्गस्थ होईल। कॅमेरामन ज्ञानेश्वर सह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, नीरा।